नमस्कार. मी सुरेश पाटील. लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत. आज आपल्या शहापूर तालुक्यामध्ये निवडणुकीचे वारे सगळीकडे सुरू आहेत आणि सगळीकडे वेगवेगळी गणितं सध्या जुळून येत आहेत किंवा गणितं उद्ध्वस्त होत आहेत. अशा पद्धतीनं वातावरण आपल्या या शहापूर तालुक्यामध्ये आहे. विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये जो गोंधळ सुरू आहे, तो गोंधळ का सुरू आहे, कशासाठी सुरू आहे, कोणी सुरू केला, कसा सुरू केला, याबद्दल सगळ्यांमध्ये साशंकता आहे, कन्फ्युजन आहे. शिवसैनिक संभ्रमात आहेत. कारण शिवसेनेचा बेस हा शिवसैनिक आहे आणि सातत्याने शिवसैनिक पक्षासाठी काम करतो. बिचारा त्याच्या खिशात काही असो नसो, तो पक्षासाठी काम करतो. पक्षासाठी तन मन धन सगळं घरदार सोडून ज्यावेळेस लढायची वेळ येते तेव्हा तो रस्त्यावर उतरलेला असतो, लढत असतो. परंतु त्याच्या लढाईला अनेक वेळा यश आलं आणि हा शिवसेनेचा शहापूर तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला झाला. परंतु हे बालेकिल्ले उद्ध्वस्त करण्याचे काम पदाधिकारीच करतात. या पदाधिकाऱ्यांच्या भूमिका प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस संशयास्पद असतात, साशंकता असते आणि त्या भूमिका बदलत असल्यामुळे ऐन इलेक्शनच्या पिरियडमध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी काही भूमिका घेत असल्यामुळे आणि मग ते त्या पद्धतीने शिवसैनिकांना कन्व्हिन्स करतात, बोलतात ते आणि सर्वसामान्य शिवसैनिक हा पदाधिकाऱ्यावर विश्वास ठेवून आणि त्यांनी सांगितल्यावर विश्वास ठेवून खातरजमा न करता तो त्या गोष्टीच्या आहारी जातो आणि जर तसं घडलं नाही तर त्याच्या मनाला लागतंय आणि तो एकदा शिवसैनिक का आपण बोलतो ना, जखमी शेर बहुत घातक होत आहे. मग एकदा जर शिवसैनिक नाराज झाला का तो जखमी होतो आणि मग तो जखमी झालेला शिवसैनिक म्हणजे मग तो जीवाची स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही किंवा मग कसलीच पर्वा करत नाही आणि त्याचे परिणाम पक्षाला भोगावे लागतात. शहापूर तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, याबद्दल वादच नाही. पण ह्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावायचं काम आपणच केलेलं आहे. आज जी परिस्थिती आहे की आज शिवसेनेला या ठिकाणी सीट हवी होती, पाहिजे होती. बरोबर आहे, मागणं आवश्यक आहे. पण आजची परिस्थिती अशी आहे की कोणताही एक पक्ष लढू शकत नाही आणि आज अलायन्स आहे. अलायन्स असल्यामुळं आजची परिस्थिती अशी आहे की मधल्या काळात जी शिवसेनेमध्ये 2 वर्षापूर्वी फूट झाली, त्यामुळं उद्धव साहेबांची गद्दारी करून काही लोक जर तिकडे गेले आणि कोर्टानं किंवा त्यांच्या पाठीमागे असलेल्या महाशक्तीनं त्यांना हे शिवसेनाही दिलं आणि शिवसेनेचं धनुष्यबाण दिले. ही सर्वात मोठी जखम शिवसैनिकांवर तसेच शिवसेनेच्या परिवारावर 2-2.5 वर्षापूर्वी ह्या गद्दारीमुळं पक्षप्रमुखांना वर्षा बंगला सोडावा लागला आणि त्यांनी जो वर्षा बंगला ज्या अवस्थेत सोडला, त्यांचे अश्रू आजही आपण विसरू शकलो नाहीत. आणि त्या अश्रूंची किंमत मोजण्यासाठी किंवा त्या अश्रूंचा बदला घेण्यासाठी शिवसैनिक गेली 2-2.5 वर्ष झटत आहे आणि तो आपली शिवसेना बांधण्यासाठी झटत आहे. आणि अशा परिस्थितीत आज शहापूर तालुक्यामध्ये आपल्याला सीट पाहिजेत, पण आपणच हे बालेकिल्ला 2 वेळा घालवलाय. पक्षप्रमुखांनी सातत्याने ही सीट शिवसेनेला दिली आणि आपण 2 वेळा म्हणजे आपल्याच शिवसैनिकांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी हा बालेकिल्ला ढासळला. आणि अशा परिस्थितीत आज अलायन्स होते त्यावेळेस या स्टँडिंग सीट असतील की एकदा आपली सीट एकदा नव्हे तर 2 वेळा आपण हरलो आणि ही स्टँडिंग सीट असल्यामुळे ही राष्ट्रवादीची असल्यामुळे ती राष्ट्रवादीला देणं भाग आहे. वस्तुस्थिती पाहिली तर आपल्या शिवसेनेच्या नेतृत्वाने ही सीट शिवसेनेला मिळावून पराकाष्ठा केली. शेवटपर्यंत ती सीट राष्ट्रवादीला मिळेल याची गॅरंटी विद्यमान जे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे त्यांना नव्हती, कारण शिवसेनेचा दबाव होता. पण नाईलाज आहे, सीट ज्या पद्धतीने नियम ठरलेले आहेत त्या नियमानुसार ही सीट दिली. दुसरी गोष्ट अशी, आपलं म्हणणं आहे की उद्धव साहेबांनी ती सीट घ्यायला पाहिजे होती, पण घ्यायला पाहिजे काही ठिकाणी बदल झाले तर त्या ठिकाणी ते उमेदवार तसे होते. आज आपल्याकडं आपण नवख्या उमेदवारावरती पैज लावू शकत नाही किंवा एवढी रिस्क घेऊ शकत नाही. एखादा शिवसेनेमध्ये अनेक उमेदवार आहेत म्हणजे, पण काही जातीची समीकरणं जुळत नसल्यामुळे आज आपल्याकडे चंद्रकांत जाधव सारखे माणसं आहेत, तलपडे सरांसारखा आज मुख्याध्यापक आहे, म्हणजे सुशिक्षित माणूस आहे, मनोज बागुल सारखा MBA कधी पूर्वी म्हणजे पहिला MBA आपल्या इकडे झालेला आहे असा उच्च शिक्षित तरुण आहे. सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, पण काही जातीय समीकरण जुळून येत नाही. त्यामुळं त्यांना वर्षानुवर्षे ते इच्छुक असतात पण त्यांच्या पदरात काही ते दान पडत नाही. आज अशा परिस्थितीत अविनाश शिंगे नावाचा एक चांगला तरुण चेहरा आपल्याला मिळाला आहे, काही ज्याच्यावर आपण भविष्यात पैज लावू शकतो, ज्याच्यासाठी आपण रिस्क घेऊ शकतो. आपलं मागणं होतं, मागायलाच पाहिजे, शेवटच्या क्षणापर्यंत मागायला पाहिजे.
परंतु आजची लढाई ही आपल्या पक्षाच्या अस्तित्वाची आहे. उद्धव साहेबांना जे मुख्यमंत्री पदावरून घालवलं, त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकाची भावना आहे, आपल्याला उद्धव साहेबांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं आणि त्यामुळं जे महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला निवडून आणायचं ही एकमेव जबाबदारी आज शिवसैनिकाची आहे. आणि जे शिवसैनिक म्हणजे शिवसेनेला मानणार आहेत ते त्याच पद्धतीची त्यांची मानसिकता आहे. बाकी काही वैयक्तिक आपल्या पदाधिकाऱ्यांना किंवा वैयक्तिक उमेदवारांना मानणारी मंडळी ती अशा प्रकारच्या कुरापती करतात आणि त्यांच्याचमुळं ह्या दोन वेळा आपल्याला पराभव पत्करावा लागला. शिंगेसारखा तरुण चेहरा आहे, त्यांनी सामंजस्यानं घ्यायला पाहिजे. म्हणजे आज पाहिला मी सुरुवातीपासून म्हणत होतो की सामान्य निष्ठावान शिवसैनिक तो महाविकास आघाडीचंच काम करणार, उद्धव साहेबांचाच आदेश पाळणार आणि जरी काही झालं तरी पदाधिकारी आहेत ते आज त्यांच्या पदांची किंमत नवीन चेहऱ्यासाठी लावणार आहे. कारण आजची परिस्थिती किती जरी बोललं तरी पण आज शिवसेनेमध्ये 2 गट पडलेले आहेत. त्यामुळं 75% जरी आपल्याकडे असले तरी 25% हे इकडे तिकडे गेलेलेच आहेत. आज त्याच्या परिणामाने आपण अपक्ष लढू शकत नाही. आज कोणताही पक्ष असेल तो अपक्ष किंवा इंडिव्हिज्युअली स्वतंत्रपणे लढू शकत नाही, अशी अवस्था आहे. आणि या परिस्थितीत आपण थोडीशी माघार घेतली. आज नवीन चेहरा आहे, चांगला तरुण चेहरा आहे, त्यांना संधी आहे, पुढे भवितव्य आहे. कारण आज जर आपण त्यांच्यासाठी एकत्रित आलो तर भविष्यात आमदारकीसाठी ठीक आहे, आमदारकी असेल पुढे, पण आजची परिस्थिती आपण आजच्या परिस्थितीत ॲडजस्टमेंट हा विषय नाही. आजच्या परिस्थितीत आलेल्या प्रसंगाला किंवा हे आपल्यावर जे 2.5 वर्षापासून संकट आले त्या संकटाला सामोरे जाणं हाच एक पर्याय आहे. आणि पुढील 5 वर्षात नाही मिळाली तर आपल्याला त्या गोष्टी करता येतील. किंवा आज जसं शिंगेंबद्दल सगळे शिवसैनिक एक झाले, एक दिलाने एक विचाराने कामाला लागले. भविष्यात आज पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे, ह्या गोष्टी पदरात पडता येईल. त्यातून जर काम झालं, त्यातून त्यांचं नेतृत्व अजून फुलेल आणि पुढे भविष्यात काही असो नसेल तर आपल्याला उद्या पक्षानं न्याय दिला नाही तर आपल्याला अशा पद्धतीने रिस्क घेता येईल. पण आज आपल्याला पक्ष आपल्या स्वतःच्या इच्छेपेक्षा किंवा स्वतःच्या महत्वाकांक्षेपेक्षा आपल्याला आज पक्षाचं काम करणं म्हणजे महाविकास आघाडीचं काम करणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. आपण तर गेली 5-6 वर्ष झाली आम्हाला पदाधिकाऱ्यांचं वर्तनच आवडत नसल्यामुळे थोडंसं आम्ही सेनेच्या कामातून निवृत्तीच घेतली. आणि त्या पलीकडे ज्यावेळेस पक्षावर संकट आलं आणि त्या संकटामध्ये आज पक्षाला आपली गरज आहे म्हणून संपूर्ण आम्ही सुद्धा त्या प्रवाहात पुन्हा एकदा सक्रिय झालो. आणि पक्ष फुटीनंतर जी आदित्य ठाकरेंची सभा कुंभार हॉलला झाली त्या सभेमध्ये प्रचंड प्रमाणात म्हणजे सगळे विखुरलेले जुने जाणते नवे सगळे शिवसैनिक जे मतभेद विसरून एक झाले आणि एवढं पॉवरफुल शिवसेनेचं तो सभा झाली. पहिल्यांदाच मी पाहिलं की शिवसेनेमध्ये एकीची भावना ह्या गद्दारीमुळं जागृत झाली. आणि ही जागृत झालेली भावना तशीच टिकवणं हे गरजेचं होतं. कारण त्यावेळेस खाडेसाहेबांच्या सगळे जरी गेले तरी खाडेसाहेबांच्या नेतृत्वात अखंड शिवसैनिक एक झाला होता. आणि त्यामुळे कसं कोणताही मतभेद जरी स्पर्धा ही पदाधिकाऱ्यांना असते त्यामुळं खाडेसाहेबांच्या नेतृत्वात सगळा शिवसैनिक एक झाला होता. पण मग आणि तो तसाच राहायला हवा होता. काही दिवस खाडेसाहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेचं काम पुढे जायला हवं होतं. परंतु अचानक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या तालुका प्रमुखांपासून काही. आणि त्या निवृत्तीनंतर पाहिलं तर बरेचसं म्हणजे माझ्यासहित असंख्य शिवसैनिक काही पटल्या नाही. आणि कारण आम्ही 30 वर्ष 40 वर्ष ही शिवसेना पाहतो त्यामुळं पदाधिकारी पाहतो कोण कोणाचा समर्थक आहे, कोण पक्षासाठी काम करतो, कोण स्वतःसाठी काम करतो, कोण ठेकेदारीसाठी काम करतो. अशा पद्धतीने काही गोष्टी आज पक्षात घडत असल्यामुळं आपण गप्प बसण्याचा निर्णय घेतला आणि शांत आपण एक शिवसैनिक म्हणून पक्षाचं काम करायचं, पक्षाच्या हितासाठी जे करता येईल ते करायचं हेच मनात ठेवून आपण कामच बंद केलं. आणि गेली 5 वर्ष आम्ही हे वृषाली मंचच्या माध्यमातून, वृषाली सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील महिलांसाठी जे एक व्यासपीठ मोफत सेवा देण्याचं एक व्यासपीठ उभं केलंय. आपल्या तळागाळातील खेड्यातील महिलांना मदतीसाठी आणि त्यांच्या मदतीसाठी त्यांच्या आनंदासाठी काम करायचं, आपल्या शेतकऱ्यांसाठी काम करायचं असं ठेवून या सगळ्या राजकीय क्षेत्रातून आम्ही बाजूला होऊन हे काम करतो. पण आजची जी परिस्थिती पाहिली तर एक शिवसैनिक म्हणून मलाही बोलावंसं वाटते की हे जे दुखणं आहे हे आपणच केलेलं दुःख नाही. हे काही आणि मग आपणच 2 वेळा आमदार पाडला, आपणच गद्दारी करायची आणि आज पक्षप्रमुखांना वेठीस धरायचं हे माझ्यासारख्या तरी शिवसैनिकाला पटत नाही. काही दिवसांपूर्वी शिंगेंचे समर्थक राजदीप जामदार
आम्ही एकत्र बसून चर्चा केली आणि त्यांनाही मी माझी भूमिका स्पष्ट सांगितली, की आजची परिस्थिती आहे. ही काय आपण बंडखोरी करणं किंवा अपक्ष लढणं किंवा टोकाला जाणं अशी परिस्थिती नाही. तर आजची परिस्थिती आहे, की आपल्याला उद्धव साहेबांच्या अपमानाचा बदला घ्यायचे. आपली शिवसेना दुसऱ्याच्या ताब्यात दिली, तर आपल्याला आज उठून आपली शिवसेना ही दाखवायची आहे, की शिवसेना तिकडे नाही तर इकडे हे दाखवायचं आहे, याच्यासाठी लढायचं आहे. आणि पुढे पुढे लढायची का आहेत त्यांना भवितव्य आणि हे सगळं असं सांगताना त्यांनाही ते ॲक्सेप्ट झालं. पण आजच्या घडीला हे का घडलं आणि फार अपक्ष लढण्यापर्यंत का हे गेली आणि मला आमच्या एवढ्या वर्ष काम करतो तेव्हा पदाधिकाऱ्यांवर विश्वास होता, की खाडेसाहेबांसारखी माणसं असतील, निमसे महिला असतील, ज्याने आयुष्य या पक्षासाठी घालवलं. ते कोणाच्यासाठी त्यांचा एवढ्या वर्षाच्या आयुष्याला काळिमा कसे लावून घेतील आणि म्हणून ते सक्रिय झाले. सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात तेच होतं, की आज आपल्याला महाविकास आघाडीचं काम करू. पुढे काय लढाई करायची करू, पण आजची लढाई ही फक्त पक्षासाठी करायची आहे. आणि ह्या गोष्टी काय आज घडल्या नाही. आणि खरं तर म्हणजे अशा पद्धतीनं पाडापाडीची सुरुवात ही 2004 पासून झाली. म्हणजे 1995ला आपला आमदार म्हणून दरोडा साहेब निवडून आले आणि ती दिघे साहेबांची किमया होती. आणि त्या काळात दिघे साहेब असल्यामुळे सुरुवातीची जी पंचवार्षिक होती त्यामध्ये नियंत्रण होतं, कुठेतरी पक्षावर नियंत्रण होतं. आमदारांच्या कार्यपद्धतीवर दिघे साहेबांचं लक्ष होतं आणि त्यामुळं ते एक चांगलं काम झालं. आणि त्याच्यानंतर पुन्हा नव्यानवला आपल्याला विजय संपादन करता आला. पण त्याच्यानंतर दिघे साहेबांचं निधन झालं. दिघे साहेब गेल्यानंतर थोडं आमदार असतील किंवा त्यावेळचे पदाधिकारी असतील यांना थोडी मोकळीक मिळाली आणि ती त्यांच्या पद्धतीनं कार्यपद्धतीनं काम करू लागले. आणि मग त्याचा परिणाम असा हळूहळू की आमदार स्वतंत्र काम करू लागले, पदाधिकाऱ्यांच्यात नाराजी झाली आणि मग ह्या नाराजीचे सूर उमटायला लागले आणि मग त्याचा परिणाम म्हणून 2004ला आपला त्यावेळेस पराभव झाला. आणि ह्या पराभवात बाबा पदाधिकारी जबाबदार, तालुका पदाधिकारी जबाबदार असं समजून त्यावेळेस हाणामाऱ्याही झाल्या. आणि मग त्या पद्धती तो जो काळ होता, जसा आजचा काळ आहे तसाच तो काळ होता. शिवसेनेवर मोठं संकट आलं होतं आणि त्या परिस्थितीत त्यावेळेस धिरडे साहेबांना तालुका म्हणजे काशीनाथ तिवरे यांनी राजीनामा दिला आणि धिरडे साहेबांना तालुका प्रमुखपद देण्यात आलं. सुरुवातीच्या काळात धिरडे साहेब खूप म्हणजे तो पडता काळ होता. आमदारही गेला होता. हातात सत्ता कसली सत्ता नव्हती आणि तो पडता काळ होता. आणि त्याच्यात 1 वर्षात जवळ 2005ला राज ठाकरे हेही पक्षातून निघून गेले आणि ती मोठा संकट पक्षावर होतं. कारण तत्कालीन बरेचसे काम करणारे पदाधिकारी काशीनाथ तिवरे असतील, पानसरे असतील, अरुणजी कासार असतील, मनोज बागुल असतील, ही सगळी विद्यार्थी सेनेची फील्ड ती मनसेमध्ये गेली आणि मोठी पोकळी त्यावेळेस निर्माण झाली होती. आणि अशा परिस्थितीत मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये त्यामध्ये मी स्वतः पुढाकार घेऊन आपण विद्यार्थी सेनेचं त्यावेळेस पद स्वीकारलं आणि गेल्या 5 वर्षात अनेक प्रकरणं म्हणजे पहिलंच आमचं एक नलिनी हत्याकांड प्रकरण होतं. ते आम्ही उचलून धरलं. विद्यार्थ्यांसाठी अनेक आंदोलनं केली, अनेक उपक्रम राबवले आणि त्या माध्यमातून पुन्हा नव्यानं विद्यार्थी सेना उभी राहिली. त्याच काळामध्ये धिरडे साहेबांनी सुद्धा पडत्या काळात म्हणजे चांगलं नाहीपेक्षा त्यांनी जसा आजचा काळ आहे तसंच तो काळ होता आणि त्यांनी त्या काळातही शिवसैनिकांच्या पाठीमागे उभे राहिले. बऱ्यापैकी शिवसेना उभी करण्यासाठी त्यांचाही त्या परिस्थितीत वाटा होता. 2009ला आपण हे सगळं शिवसैनिकांचं एकत्रित बळामुळं 2009ला आपण चांगला दणदणीत विजय संपादन केला. आणि त्या 2009च्या काळामध्ये दरोडा साहेबांनी एक नियोजन केलं की बाबा आपण कार्यकर्त्यांना तिथं उभं केलं पाहिजे. या दृष्टिकोनातून मागच्या चुका टाळून त्यांनी एक नियोजन केलं. पण हे नियोजन 1 वर्ष चाललं आणि त्याच्यानंतर तालुका प्रमुख असतील किंवा आमदार असतील आणि मग हे एकत्र आपण समीकरण एक फेमस झालं होतं. डीडी आणि एमडी, दौलत डीडी म्हणजे दौलत दरोडा, एमडी म्हणजे मारुती धिरडे. तालुका प्रमुख आणि आमदार यांचं चांगलं कोऑर्डिनेशन जमलं आणि त्यातून काय झालं, शिवसैनिकांचं कडे दुर्लक्ष झालं आणि मनमर्जी झाली आणि मग पुढे त्यांनी शिवसैनिकांना जो न्याय द्यायचा तो न्याय मिळाला नाही. 4-4.5 वर्ष तालुका प्रमुख आमदार यांचं चांगलं सख्य होतं. सगळीकडे एकत्रित जायचं, कोणते कार्यक्रम उपक्रम राबवले. परंतु शेवटच्या वर्षात किंवा 6 महिन्यात काही थोडंसं त्यांच्यामध्ये वितिष्ट आलं आणि मग ते पुन्हा 2004ची परिस्थिती झाली आणि त्याची परिणती 2014ला आपण पुन्हा ते इलेक्शन हारलो. तरी 2014ला आपला पराभव झाला तरी शिवसैनिकांनी खचून न जाता पुन्हा उभारी घेतली
आणि पंचायत समितीवर एक हाती सत्ता, म्हणजे जवळ आपल्या 18 सीट, 24 पैकी 18 सीट जिंकून पंचायत समितीवर एक हाती सत्ता निर्माण केली. पण त्याच कालावधीत पुन्हा शिवसेनेवर गंडांतर आलं आणि तत्कालीन पालकमंत्री असतील किंवा आपले पदाधिकारी असतील यांनी राष्ट्रवादीला, म्हणजे आज जर राष्ट्रवादीचं त्यांना वावडं वाटत असेल तरी त्यावेळेस यांनी पहिला प्रकार केला की राष्ट्रवादीला सोबत घेतलं, म्हणजे शिवसेनेची सत्ता असताना सोबत घेतलं आणि राष्ट्रवादीला उपसभापतीपद दिलं. तिथे हे दिल्यानंतर शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी, प्रचंड प्रतिरोध झाला, विरोध झाला, आक्रोश झाला, परंतु त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. शिवसैनिक साहजिकच नाउमेद झालं होतं. तरी शिवसैनिकांनी पुन्हा उभारी घेतली आणि 2019ला आपला निश्चित विजय होईल अशी परिस्थिती होती. आणि त्याचवेळी राष्ट्रवादीचे आमदार यांना पक्षात घेण्याचा निर्णय झाला. आता हा निर्णय शिवसैनिकांना मान्य नव्हता आणि जरी तो त्यांना पक्षात घ्यायचा असा विषय असेल तर शिवसैनिकांना मर्जीनं किंवा शिवसैनिकांची मर्जी संपादन करून तो करायला हवा होता. प्रत्येक मिटिंगमध्ये शिवसैनिक तो विषय मांडायचे की बाबा तुम्ही त्यांना घेणार आहेत का, घेणार असेल तर तसं सांगा. परंतु नेत्यांनी ती बाब लपवली आणि जसं काय असेल तर आपण ते मांडू किंवा पुढे सांगितलं, सगळ्यांना विश्वासात घेऊनच ते केलं जाईल. परंतु तसं काही घडलं नाही ना. आचार्य पांडू बरोबर यांची इलेक्शनमध्ये ऐन वेळेस एंट्री केली आणि त्यांना पक्षप्रवेश झाला आणि त्यामुळं काय शिवसेनेमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आणि शिवसैनिकांना त्या गोष्टी मान्य झाल्या नाही. कारण चांगलं चाललेलं आपला संसार आणि त्यामुळे तो बिघडला. पण ह्या बिघडवणारे नेते होते ते आज निघून गेले आणि त्यावेळेस जो शिवसेनेवर आघात झाला आणि त्यातून जे शिवसैनिकांची नाराजी पसरली ते नंतर कंट्रोल झाली नाही. बऱ्याच अंशी त्यांना कंट्रोल करायचा प्रयत्न केला पण ती कंट्रोल झाली नाही आणि प्रामाणिक जे शिवसैनिक आहे त्यांनी शेवटी पक्षाचा आदेश म्हणून पक्षाचंच काम केलं. परंतु त्यावेळेस काही दरोडा समर्थक आहेत त्या आपल्या पक्षामध्ये दरोडा समर्थकांची संख्या पक्षापेक्षा दरोडा साहेबांना मानणारे काही शिवसैनिक आहेत. त्यांना पक्षाचं काही हो पण पक्षाचं वाटोळं झालं तरी चालेल, पण आपलं समर्थन किंवा आपल्या ठेकेदारात टिकल्या पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांचं ते सलोखा असतो किंवा त्या दृष्टिकोनातून त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन. आजही अशी अवस्था आहे की आपल्याकडे 3 सेना आहेत. एक शिंदे साहेबांची सेना, एक उद्धव साहेबांची सेना आणि उद्धव साहेबांच्या सेनेमध्येच काही दरोड्यांचे समर्थक सेना आणि हे घात करतात. त्यावेळेस ह्याच समर्थकांनी उघड दरोडा साहेबांची मदत केली, त्यांचं काम केलं. इकडे पांडू बरोबरांच्याकडून बऱ्याच जणांनी आर्थिक रसद घेऊन सुद्धा तिकडे दरोड्यांचं काम केलं. म्हणजे ही अवस्था त्या 2019ला ही कोणी केली? आपणच केली. आपणच गद्दारे केले, आपणच हे केले आणि त्याचा परिणाम झाला आपला आमदार गेला 2 वेळा इथं राष्ट्रवादीची सीट निवडून आली. आणि मग ह्या परिणामामुळे आज त्यावेळेस महायुती झाली, त्यावेळेस महाविकास आघाडी झाली, सरकार गेले, आजही महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडीतील नियमाप्रमाणे जिथे ज्या सीट आहेत स्टँडिंग सीट आहेत त्यांना देणं भाग पडलं आणि म्हणून ही शहापूर तालुक्याची सीट आज राष्ट्रवादीला गेली. कारण 2 वेळा आपण राष्ट्रवादी हे दिलं. शिवसैनिकांना माझी विनंती आहे, सगळ्यांना विनंती आहे का आपण एक शिवसैनिक धर्म म्हणून, शिवसेनेचा धर्म म्हणून ठीक आहे आपला राग रुसवा सगळा विसरून किंवा एवढा मोठा आहे आपल्याकडे पक्षाकडे मागणं ना, पक्षाने न दिलं याच्यात काय अपमानाचा विषय येत नाही. आपण हे सगळं एक मोठेपणा दाखवून मानाचा आपण काम केलं पाहिजे. आपला एक आमदार आपण महाविकास आघाडीचा तिथे पाठवला पाहिजे. आणि आजही जरी शिंगे तरुण चेहरा आहे, ठीक आहे, अजून खूप शिकायचं आहे आणि त्यांनी अपक्ष जरी उमेदवारी भरली असेल आणि त्यांच्या मागे कोणी त्यांना सांगत असेल तर त्यांनीही कोणाचं ऐकू नये आणि त्यांनी स्वतःहून पाठिंबा दिला तर अतिशय उत्तम होईल. आणि ठीक आहे, सगळे माफ, नवीन चेहरा आहे, कोणी काय नवीन चेहऱ्याचं करिअर काय उद्ध्वस्त करणार आहे. प्रत्येकाला इथे जाण आहे आणि त्या जाणीवेतून पुढे तुमच्या मागे आम्ही सगळेच राहू आणि पक्षही राहील. तर पक्षाच्या विरोधात गेलं तर आज त्यांचं करिअर संपल. आणि साधं गणित आहे का मला दुःख या गोष्टीच होतं, एक चांगला चेहरा आपल्याला मिळालं आणि ताणाला पाहिजे पण ते तुटेलपर्यंत ताणाला नको होतं. त्यांना हा अपक्ष उभा राहण्याचा किंवा बंडखोरी करण्याचा, गद्दारीचा डाग त्यांच्या शर्टावर लागायला नको होता. आणि त्यांचा दोष नाही तो, कारण आम्ही वर्षानुवर्ष पाहिले आपले पदाधिकारी चढून देतात आणि एखाद्या कार्यकर्त्यांना उचलून आपटतात. त्यांना ज्यांनी सपोर्ट केला आणि हात काढून घेतला म्हणजे त्यांनी हे आपण समजायला पाहिजे की आपले पदाधिकारी किती फसवे आहेत. आपल्याला ज्यांनी कॉमेंट, आता त्यांना कोणी कॉमेंट्स केले असतील त्यांनी
चुकीचं मार्गदर्शन केलं असेल त्याचं आत्मपरीक्षण करून त्यांनी सावध राहावं आणि यापुढे पक्ष आणि शिवसैनिक तुम्हाला आजही ॲक्सेप्ट केलेत, पुढे ॲक्सेप्ट करतील. म्हणून पुढच्या चालीसाठी एक पाऊल मागे घेऊन आणि पुढे वाघाची झेप घ्यावी एवढंच सांगतो. धन्यवाद.